नमस्कार, तरुण महाराष्ट्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सध्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक झालेली आहे आणि त्यामध्ये प्रचार हा जोरामध्ये सुरू आहे। प्रत्येक पक्षाचा उमेदवार जो आहे तो आपल्या आपल्या पद्धतीने प्रचार करत आहे। सध्या सिडको भागामधील प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिवसेनेचे उमेदवार आहे अनिल जयस्वाल यांच्या माध्यमातून सध्या नागरिकांना जे आहे तर वासुदेवाचं दर्शन घडत आहे। आपण पाहतात माझ्या पाठीमागे कशा पद्धतीने या ठिकाणी वासुदेवाच्या माध्यमातून जनजागृती आणि मतदानाचे जे दान आहे ते सध्या हे नागरिकांकडून मागताना आपल्याला दिसत आहे। सध्या नागरिकांना हात जोडून त्यांना मतदान करण्याचं आवाहन सुद्धा हे करत आहे की कुठेतरी मला मतदान करावं असं सुद्धा या ठिकाणी हे आवाहन करत आहे। एकेकाळी वासुदेव हा जो आहे तो पारंपरिक आपल्या गावामध्ये जाऊन सकाळच्या पारी जे नागरिकांना उठवण्याचं काम करत होतं तेच काम आज समजा या ठिकाणी सकाळी सकाळी मतदानाचं जे दान आहे ते आपल्या पारड्यामध्ये आपल्याकडे पाडून घेण्यासाठी सध्या अनिल जयस्वाल वाडावाडामध्ये फिरतोय। आपण त्याच्याशी चर्चा करू। काय सांगाल, आपल्याला संकल्पना कशी सुचली आणि काय वाटतं आपल्याला याबद्दल? मी माझ्या गावाकडे सकाळी सकाळी 6-7 वाजता वासुदेव यायचे आणि मी घरातलं सगळं काम सोडून मी ते पाहायला जायचो। मग मला असं वाटलं की बाबा आपण ह्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 10 मध्ये मला अधिकृत उमेदवारी शिवसेनेकडून मिळाली आहे। मग आपण प्रत्येक घरामध्ये वासुदेवाच्या माध्यमातून प्रचार करायला पाहिजे। ह्या निमित्त ह्या विचारानं मी वासुदेवांना ह्या आपल्या प्रभागामध्ये बोलवलं आणि प्रत्येक घराघरामध्ये जाऊन वासुदेव माझा स्वतःचा शिवसेना धनुष्यमानाचा प्रचार करत आहेत। मला एवढा आनंद आहे, म्हणजे ही जुनी आठवण मी ती ताजी केली याचा मला एवढा आनंद आहे। मला खूप आनंद आहे आणि खूप प्रतिसाद भेटतो। नागरिकाचे फोन येतात मला, भैया तुम्ही खूप चांगला प्रचार करू लागले आणि आम्ही घरातून बाहेर येऊन बघतो। नाही तर काय आहे, दुसरे बाकीचे प्रचारचे माध्यम भरपूर आहे, पण ह्या प्रचारला लोकांना जुनी आठवण येऊ लागली, लोकांना खूप आनंद होऊ लागला। मला खूप प्रतिसाद मिळू लागला माझ्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये। काय वाटतं सध्या आपण फिरत आहात, लोकांच्या भावना काय? लोकांच्या भावना हेच आहे, नगरसेवक निवडून यासाठी नगरसेवकांना काय करायला पाहिजे। नगरसेवकांना काय लाईट, पाणी, साफसफाई, घरातला कचरा दररोज रिक्षा येऊन उचलला गेला पाहिजे आणि साफसफाई चांगली व्हायला पाहिजे, जेणेकरून नागरिकांचं आरोग्य चांगलं राहील। आणि ज्या ठिकाणी लहान लहान मुलं खेळायला जागा आहे त्या ठिकाणी एवढी साफसफाई नाही, ती साफसफाई चांगली होऊन त्या मुलांना खेळण्यासाठी ती जागा चांगली उपलब्ध करून द्यायला पाहिजे। आणि दुसरं ही जी वस्ती आहे, हे एरिया हा जो प्रभाग क्रमांक 10 आहे, बऱ्याच भागामध्ये ड्रेनेज लाईनची खूप समस्या आहे, ती मी पूर्ण चांगल्या पद्धतीने पार पाडील। नागरिकाच्या ज्या काही सुविधा असतील ती 100% करण्याचा प्रयत्न करणार आहे। बरं, मला एक सांगा की आपण या भागाचे नगरसेवक सुद्धा राहिलेले आहे आणि इतर जे आता सध्या प्रभागामध्ये उमेदवार आहे त्यांच्या मागे शेकडोच्या संख्येने लोक दिसतात, आपल्या मागे फक्त आपणच कार्यकर्ते ना आपला या प्रचार चालू आहे, कसं बघताय? हे बघा, जे मतदार जे नागरिक आहे त्यांना माहित आहे, मी गेल्या 15 वर्षांना मी ह्या भागामध्ये नगरसेवक म्हणून काम करतो। माझं काम काय आहे, माझा ते पॉम्पलेटवरती पूर्ण इतिहास आहे माझा। मी काय काम केलं, मी एकाच वार्डामध्ये 15 वर्षांना नगरसेवक राहणं ही साधी गोष्ट नाही आहे। मी दुःख सुख कधी सोडित नाही। नागरिकांचे कुठलेही प्रश्न असले तात्काळ मी ते सोडवतो, हे सगळ्या जनतेला माहिती आहे। 10 वर्षाचा मुलगा म्हणतो अनिल भैया आला, अनिल भैया आला, अजून मला काय पाहिजे? अजून ही माझी ओळख आहे। जे मतदार कोण करेल, हे बाहेरचे लोक आणून ते काय करतात, बाहेरचे लोक आणून रॅली काढतात। माझं तसं नाही आहे। मी नागरिकांना सांगतो बाबा मी अनिल जयस्वाल हे मी माझं काम आहे आणि त्यांना माझ्यावर विश्वास आहे, 100% मला ते विजय करणार आहे, ही मला 100% खात्री। तर हे होते प्रभाग क्रमांक 10चे उमेदवार यांनी सांगितलेलं आहे की लोकांसारखा गाजावाजा न करता शांततेनं आणि सुव्यवस्थित असा प्रचार माझा सध्या सुरू आहे। माझ्या पाठीमागे शेकडो आणून मला ते दाखवायचे नाही, लोकांना त्रास द्यायचा नाहीये, त्यामुळे कुठेतरी शांततेनं हे चालू आहे। आपल्यासोबत वासुदेव सुद्धा आहे, आपण त्यांची सुद्धा चर्चा करणार। काय सांगाल, आपण आता सध्या वाडा प्रभागामध्ये फिरत आहात, तर आपल्याला कसा प्रतिसाद मिळत आहे आणि काय सांगताय समजा नागरिकांना? सगळ्यात महत्वाचं म्हणजे दादा, आपली ही परंपरा जी आहे, ही पौराणिक परंपरा, ही आपल्या आणि दादा जयस्वाल यांनी ही पुन्हा लोकांपर्यंत पोहोचण्याचे जे काम केलंय प्रचाराच्या माध्यमातून, ही खरंच खूप मोठी गोष्ट आणि अभिमानाची गोष्ट आहे की आपली संस्कृती आपण जपत आहोत आणि ही प्रचार माध्यम हे आपण हे निवडले। लोकांचे एवढे प्रतिसाद आहेत, लोक स्वतःहून म्हणतात
की त्यांना आनंद होतो. वासुदेव म्हणजे देवाचं रूप हे त्यांच्यापर्यंत सकाळ सकाळी पोहोचतं आणि त्याच माध्यमातून अनिलदादा जयस्वाल यांचं काम आपण लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यामुळं यांचं काम तर पोहोचलेलंच आहे, पण परत ते जागृत करण्याचं काम आणि लोकांना मतदान करा हे प्रचार करण्याचं काम आम्ही करत आहोत. तर हे होते वासुदेव ज्यांनी पात्र केलेलं आहे. त्यांनी सांगितलं कुठेतरी जी आपली परंपरा होती ती आजही जतन करण्याचं काम सध्या अनिल जयस्वाल हे प्रचाराच्या माध्यमातून करत आहे. आणि कुठेतरी वासुदेवाच्या माध्यमातून जसं वासुदेव प्रत्येकाच्या दारी सकाळी सकाळी जाऊन दान मागतो, तसंच मतदानाचं हे दान माझ्या पारड्यात टाकावं किंवा मला द्यावं असे सध्या प्रभाग क्रमांक 10चे जे उमेदवार आहे अनिल जयस्वाल हे मतदारांना करत आहे. मी रवींद्र सुरडकर, तरुण महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.